नेहमी नेहमी मुलांना बाहेरील मैद्याचे बिस्किट देण्यापेक्षा हे असे पौष्टिक टेस्टी असे गव्हाचे पिठाचे बिस्किट घरच्या घरीच तयार करा. महिनाभर टिकतात आणि बनवायलाही अगदी सोपे आहे, खायलाही अगदी टेस्टी असे लागतात. तर त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. आता येथे 2 वाटे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी आपण बारीक रवा टाकून घेतलेला आहे. रवा हा बारीकच घ्यायचा आहे. येथे अर्धी वाटी आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा यामध्ये टाकलेला आहे. ह्याच्यामुळे अगदी छान असा स्वाद येतो. 1 चमचा आपण वेलची पूडसुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे. चिमटीभर मीठ टाकून घेऊया आणि 5 ते 6 चमचे आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे. साजूक तुपाऐवजी आपण येथे तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकेल. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, म्हणजे असा गव्हाच्या पिठाचा मुटका तयार झाला पाहिजे. आता हे साईडला ठेवून देऊया. एका बाउलमध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. साखर थोडीशी यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि हे पुन्हा आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. थोडं थोडं करून हे साखरेचं पाणी आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून याचा छान असा घट्ट डो बनवून घ्यायचा आहे. आता साखर सर्व आपण यामध्ये विरघळून घेतलेली नाही आहे, हे येथे ध्यानात ठेवायचे आहे. आता छान असा घट्ट याचा डो बनून तयार झालेला आहे. याला आपण 20 मिनिटासाठी रेस्ट देऊन घेऊया. 20 मिनिटानंतर आपण आता बिस्किट करायला सुरुवात करूया. आता हे छान असं आपलं पीठ भिजून तयार झालेलं आहे. आता चाकूच्या साहाय्याने याला असं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याचे असे मोठे मोठे उंडे जे आहेत ते कट करून घ्यायचं आहे, कारण ह्याच्या आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित हाताने छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची गोल अशी लाटी लाटायची आहे. आता ह्याच्या आपण बिस्किट करत असल्यामुळे ही लाटी फारही पातळ लाटायची नाही आहे. छान अशी जाडसर लाटी लाटून घ्यायची आहे. 4ही कडा याच्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे आणि आपल्या आवडीच्या बिस्किट आपण येथे कट करून घ्यायचे आहे. छोट्या मोठ्या आकारात आपण हे कट केले तरीसुद्धा चालू शकेल अशा पद्धतीने. आता ह्याला थोडीशी चाकूच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने डिझाईन करून घेऊया, म्हणजे हे दिसायलाही छान असे दिसेल. आता एक एक करून सर्व बिस्किट आपले तयार करून झालेले आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे. एक एक करून थोडे थोडे बिस्किट आपल्याला तेलात सोडून घ्यायचे आहे आणि छान असे आलटून पलटून घ्यायचे आहे. गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, म्हणजे छान असे क्रिस्पी कुरकुरीत होतात. वेलचीयुक्त हे बिस्किट खायला अतिशय टेस्टी असे लागतात. एकदा नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपे आहे, कोणीही अगदी आरामात बनवू शकेल. हे बघा, अतिशय छान असा कलर आलेला आहे आणि तयार झाले आपले क्रिस्पी कुरकुरीत बिस्किट.